अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करावं, कोणी करावं, कधी करावं, कुंकुमार्चन करण्याचे महत्त्व काय आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कुंकुमार्चन म्हणजे काय? जसं आपण देवांना दूध, दही, साखर, तूप, मध अशा पंचामृताने स्नान घालतो, त्याचप्रमाणे कुंकुमार्चनमध्ये आपण देवीला कुंकवाने स्नान घालतो। आपल्याला सर्वांना माहीत आहे देवीला हळद कुंकू अतिशय प्रिय आहे। कुंकुमार्चन करताना प्रथम आपल्याला देवीला हळद कुंकू अक्षता फुले वाहायचे आहेत, देवीला नमस्कार करायचा आहे। तुम्ही तुमची एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी जर कुंकुमार्चन करत असाल तर देवीला नमस्कार करून तुमची इच्छा सांगावी आणि या इच्छेसाठी मी कुंकुमार्चन करत आहे असं देवीला सांगून कुंकुमार्चन करावं। जर तुमची काहीही इच्छा नसेल, मनोकामना नसेल आणि तुम्ही फक्त देवीची सेवा व्हावी म्हणून कुंकुमार्चन करणार असाल तर देवीला नमस्कार करावा, देवीची पूजा करावी आणि कुंकुमार्चन करावं। कुंकुमार्चन कोणी करावं? कुंकुमार्चन हे स्त्रियांनी करावं, पुरुषांनी करू नये। कुंकुमार्चन हे घरातील मुलीही करू शकतात, पण कुंकुमार्चन करण्यासाठी काही नियम आहेत। जसं की कुंकुमार्चन करताना साडी नेसायला हवी आहे, हातामध्ये बांगड्या आणि कपाळावरती कुंकू असायला हवं। मग ते घरातल्या मुली जर कुंकुमार्चन करत असतील तर कुंकुमार्चन करताना साडी घालायची आहे, दोन्ही हातात बांगड्या घालायच्या आहेत आणि कपाळावरती कुंकू लावायचं आहे आणि मगच आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन करताना तुमच्याकडे जर जुनं श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, पण जर तुम्ही नवीन श्रीयंत्र घेतलं असेल तर त्यावरती पहिल्यांदा आपल्याला श्रीयंत्र आणल्या त्याला साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे। नंतर त्यावरती हळद कुंकू अक्षता फुले वाहायचे आहेत आणि त्याची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक कसा करावा? तर सुरुवातीला काय करायचं की उजव्या हाताने श्रीयंत्रावरती थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी टाकताना आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत। त्याच्यामध्ये कोणते मंत्र म्हणायचे आहे? तर एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे, एक माळ आपल्याला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, एक माळ आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, एक माळ आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे। आणि हे मंत्र म्हणता म्हणता तुम्हाला पाण्याने त्या श्रीयंत्रावरती अभिषेक करायचा आहे। हे जे मंत्र मी तुम्हाला सांगितले आहेत ते सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहेत, ते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहावे। कुंकुमार्चन कधी करावं? तर दर पौर्णिमेला न चुकता कुंकुमार्चन करावं, त्याचे खूप छान अनुभव तुम्हाला मिळतील। तुम्ही नक्की करून पहा आणि अनुभव घ्या। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकुमार्चन ही सर्वात मोठी सेवा आहे। तुम्हाला जर वाटत असेल आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा, लक्ष्मी आपल्या घरात नांदावी, तर दर पौर्णिमेला न चुकता तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करावं। त्याबरोबर तुम्ही मंगळवारीही कुंकुमार्चन करू शकता, शुक्रवारीही कुंकुमार्चन करू शकता, 3:30 मुहूर्तावरतीही कुंकुमार्चन करू शकता, नवरात्रीच्या 9 दिवसामध्येही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, दिवाळीतील लक्ष्मीपूजनच्या दिवशीही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। आणि एवढंच नाही तर तुम्ही 16 दिवस कंटिन्युअस न चुकताही कुंकुमार्चन करू शकता। आता कुंकुमार्चन कसं करायचं, त्याचा काय विधी आहे? कुंकुमार्चन करताना उजव्या हाताच्या अनामिका म्हणजेच करंगईच्या शेजारचं जे बोट आहे ते बोट आणि अंगठा या 2 बोटांनी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन करताना काय करावं किंवा कोणते मंत्र म्हणावे हे आता आपण पाहूयात। तर कुंकुमार्चन करताना सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे की एक पाट ठेवायचा आहे, त्याच्यावरती तुम्ही एखादं वस्त्र अंथरा, त्यावरती तुम्ही ताम्हण घ्या, त्या ताम्हणामध्ये तुम्ही श्रीयंत्र ठेवा आणि त्याच्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। तर सगळ्यात आधी काय करायचं की आपल्याला अनामिका आणि अंगठ्यामध्ये दोन्ही बोटांमध्ये कुंकू घेऊन ते थोडं थोडं करत त्या श्रीयंत्रावरती ते कुंकू टाकत जायचं आहे आणि त्याबरोबर आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे। 16 वेळा श्रीसूक्त म्हणून झाल्यानंतर तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे। ज्यावेळी तुम्ही श्रीसूक्त म्हणणार आहात त्यावेळेस तुम्हाला कुंकवाने म्हणजे कुंकू त्याच्यावरती थोडं थोडं टाकायचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही फलश्रुती म्हणणार आहात त्यावेळी तुम्हाला हात जोडून बसायचं आहे आणि ती फलश्रुती म्हणायची आहे, त्यावेळी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं नाही आहे। त्याच्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे। कोणता आहे तो विष्णू गायत्री मंत्र? ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात। हा मंत्र तुम्हाला 16 वेळा कुंकुमार्चन करताना म्हणायचा आहे।
त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कमलात्मक मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र कोणता आहे? श्रीम ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीं श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नवार्णव मंत्रही 16 वेळा म्हणायचा आहे. नवार्णव मंत्र कोणता आहे? तर ओम एम श्रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र तुम्ही 16 वेळा म्हणायचा आहे. तर हे मंत्र म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे कुंकुमार्चन करताना. त्यानंतर फलश्रुती म्हणताना तुम्हाला हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे, त्यावेळी कुंकुमार्चन करायचं नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कमलात्मक मंत्र आणि 16 वेळा नवार्णव मंत्र तुम्हाला म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करावं. तुम्हीही तुमच्या घरात श्रीयंत्र आणावं. तुम्हाला जास्त कॉस्टली नको असेल किंवा तुम्हाला ते घ्यायचंच नसेल एवढं कॉस्टली, तर तुम्ही मी दाखवलं आहे तशा प्रकारे ही श्रीयंत्र घेऊ शकता. तुम्हाला अफोर्डेबल वाटेल असंहीच तुम्ही श्रीयंत्र घ्या. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेलच तर तुम्ही कुलदेवीच्या टाकावरतीही कुंकुमार्चन करू शकता किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, कुलदेवीची मूर्ती असेल त्यावरतीही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता श्रीयंत्रावरती आपण जे कुंकुमार्चन केलेलं आहे त्या कुंकवाचं काय करावं असा प्रश्न सर्वांच्या मनात आलेला असेल. तर ते जे कुंकू आहे ते तुम्ही आता दर पौर्णिमेला करत असाल, मंगळवारी करत असाल, शुक्रवारी करत असाल तर ते तुम्ही एका डबीमध्ये ठेवू शकता. ते कुंकू तुम्हाला परत देवांना लावायचं नाही आहे. ते कुंकू तुम्ही तुमच्या घरातील स्त्रियांना, मुलींना लावा. कुठे बाहेर चांगल्या महत्त्वाच्या कामासाठी चाललेला असाल किंवा घरात सकाळ संध्याकाळ पूजा करताना तुम्ही ते लावा. तुमच्याकडे तर ते जास्तच कुंकू झालं असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या मैत्रिणींना, काही सुवासिनींना किंवा इतर शेजारी पाजारच्या बायकांना तुम्ही देवीचा प्रसाद म्हणूनही ते कुंकू देऊ शकता. कुंकुमार्चन लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही कुंकुमार्चन करत जा आणि त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्याकडे जरी श्रीयंत्र असेल नसेल, श्रीयंत्र जरी नसेल तरी कुलदेवीचा टाक तर प्रत्येकाच्याच घरात असतो. तर कुलदेवीच्या टाकावरती करू शकता, लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर करा. तर अशा प्रकारे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन कसं करावं किंवा देवीच्या टाकावरती मूर्तीवरती कुंकुमार्चन कसं करावं, कुणी करावं, कधी करावं, कुंकुमार्चन करण्याचं महत्त्व काय आहे, कुंकुमार्चन केलेल्या कुंकवाचं काय करावं, अशी बरीचशी माहिती आपण या व्हिडिओमधून कव्हर केलेली आहे. तरीही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. आणि हो, ज्यावेळेस तुम्ही देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करत असाल त्यावेळी तुम्हाला देवीच्या चरणांपासून देवीच्या माथ्यापर्यंत असं कुंकुमार्चन करायचं आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.